मित्रांनो, आता आपण या टॉपिकच्या नेक्स्ट पॉइंटकडे जातोय, तो म्हणजेच आपला ऑप्टिकल आयसोमेरिझम अँड कायरलिटी ऑफ द मॉलिक्युल्स. आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा पुढचा पॉइंट आहे 10.5, तो म्हणजेच ऑप्टिकल आयसोमेरिझम अँड कायरलिटी ऑफ द मॉलिक्यूल. एखादा मॉलिक्यूल किंवा कायरल असू शकतो किंवा तो अकायरल असू शकतो, या संदर्भाची माहिती म्हणजेच ज्या पॉइंटमध्ये आपण बघणार आहे तो पॉइंट आहे आपला ऑप्टिकल आयसोमेरिझम. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याच्यातलं जे बेसिक आहे हा एक स्टेरिओ आयसोमेरिझमचा प्रकार आहे. मित्रांनो, समजून घेऊया आपण. सगळ्यात अगोदर जे जे कन्सेप्ट आपल्याला स्टेरिओ आयसोमेरिझमसाठी लागणार आहेत ते महत्त्वाचे आहेत. पहिला आहे त्याच्यातला तो म्हणजेच चिराल कार्बन. सगळ्यात अगोदर तर समजून घ्यावं लागेल आपल्याला की चिराल कार्बन काय असतो, कायरल कार्बन काय असतो. तर असा कार्बन जो इतर 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्सला अटॅच असतो. म्हणजे एक जो ग्रुप आहे तो नंतर रिपीट होत नाही. मित्रांनो, W इथं कुठं रिपीट झाला नाही, X कुठं रिपीट झाला नाही, Y कुठं रिपीट झाला नाही किंवा Z कुठं रिपीट झालेला नाही. याचाच अर्थ काय की हा कार्बन चिराल कार्बन आहे. सो बाय डेफिनेशन जरी आपण याला चेक करायचं झालं तर काय असू शकते डेफिनेशन? द कार्बन विच इज बॉन्डेड टू 4 डिफरंट atoms or groups. कोण आहे चिराल कार्बन? मित्रांनो, तर दिलेल्या स्ट्रक्चर मधील असा कार्बन जो की 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्सला अटॅच असतो त्याला आपण म्हणतो मित्रांनो चिराल कार्बन. सगळ्यात महत्त्वाचं आहे 4ही कार्बन एकूण 4च बॉन्ड बनवतो, टेट्राव्हॅलंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तो 4ही बाजूला वेगवेगळ्या ॲटम्स आणि ग्रुप्सला अटॅच असेल तर तो चिराल कार्बन आहे, हे समजून घ्या. आता आपण पुढे जाऊया की याचा रोल काय आहे पुढे ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये. सो असा कार्बन दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये कार्बन चेन जी असेल त्याच्यामध्ये तुम्ही बघा खूप लॉंग चेन असते, बऱ्याच वेळा स्ट्रक्चर कॉम्प्लिकेटेड असतात, पण त्याच्यात किमान एक तरी कार्बन असा कार्बन पाहिजे जो की चिराल कार्बन आहे. आणि मग तो पूर्ण मॉलिक्यूल चिराल मॉलिक्यूल ठरतो आणि असे मॉलिक्यूल्स ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतात. म्हणजे आपण हळूहळू त्या पॉइंटकडे मूव्ह होणार आहे. सो पहिली जी टर्म आहे स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये जी आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघावं लागते ती म्हणजेच आहे चिराल कार्बन. त्याच्यानंतर पुढची टर्म आहे मित्रांनो सेकंड टर्म, जी की एखाद्या चिराल कार्बन मुळे मॉलिक्यूल मध्ये कायरॅलिटी कशी येते. सो कायरॅलिटी इट इज द प्रॉपर्टी possessed by the molecules. The property possessed by the molecules. Possessed by the molecules. Due to चिराल कार्बन. ज्या ज्या मॉलिक्युल्स मध्ये चिराल कार्बन आहे अशा मॉलिक्युल्स मध्ये ही प्रॉपर्टी येते कायरलिटी. फॉर एक्झाम्पल तो कंप्लीट मॉलिक्यूल कायरल होऊन जातो. समजा तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं इथं 2-chlorobutyne. सो मित्रांनो, जर आपण स्ट्रक्चर पाहिलं 2-chlorobutyneचं तर तुम्ही चेक करू शकता CH3 CHCl CH2 CH3. सो इथं 5 कार्बन आहेत. 5 पैकी कुठला कार्बन चिराल आहे का ते चेक करायचं आपल्याला. पटकन चेक करूया. पहिल्यामध्ये तर असू शकत नाही कारण 3 बाजूला हायड्रोजन रिपीट व्हायला आहे. दुसऱ्यामध्ये चेक करा, एका बाजूला मेथिल, दुसऱ्या बाजूला हायड्रोजन, तिसऱ्या बाजूला इथिल ग्रुप, चौथ्या बाजूला क्लोरीन. यस, दिस इज चिराल कार्बन अँड इट इज डिनोटेड बाय ॲस्टेरिस्क ऑन इट. त्या कार्बनच्या डोक्यावर स्टार द्यायचा. पुढचेच आहे इथिल ग्रुप. इथं पण 2 हायड्रोजन आहेत, 3 हायड्रोजन आहेत. सो जे पण मी 5 म्हणलो असेल 4 कार्बन आहे 2-chlorobutyne मध्ये, तर 4 कार्बन मध्ये एकच कार्बन काय आहे चिराल कार्बन आहे. पण त्यामुळं हा मॉलिक्यूल कुठली प्रॉपर्टी दाखवतो तर कायरलिटी प्रॉपर्टी दाखवतो. आता असे मॉलिक्यूल ज्यांच्यामध्ये हा कार्बन ॲटम आहे ते मॉलिक्युल्स काय करतात, स्पेशल टाइप ऑफ स्टेरिओ आयसोमेरिझम दाखवतात, ज्याला आपण काय म्हणतो ऑप्टिकल आयसोमेरिझम. So optics means something related with the light.
लाईटची काहीतरी गोष्ट रिलेटेड आहे, म्हणजे फिजिक्सचा पोर्शन इथे इन्क्लूड होणार आहे. आता लाईटला आपल्याला इन्व्हॉल्व करायचं आहे. ही अशी प्रॉपर्टी आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम की इथं जे आयसोमर्स आहेत ते नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतात मित्रांनो. आत्ताचं एक्झाम्पल आहे आपलं 2-chlorobutyl. सो मी तुम्हाला दाखवतो त्याचं स्ट्रक्चर कसं असेल. हा CH3, हा कार्बन, त्याचा हा सपोज क्लोरीन आहे, हा हायड्रोजन आहे आणि पुढं तो C2H5 CH2CH3 जे आहे ना इथं, हे जे आहे त्याला C2H5 केलं आपण फक्त आणि आडव्याच्या ऐवजी उभा मॉलिक्यूल दिला. सो तुम्ही इथं बघू शकता की स्टार दिला या कार्बनवरती आणि ह्याची मिरर इमेज अशी येईल मित्रांनो. आता तुम्ही चेक करू शकताय की ह्या ज्या दोन मिरर इमेज आहेत ते नॉन सुपर इम्पोजेबल आहेत, कारण जर मिररमध्ये हे आपण पाहिले मॉलिक्युल्स तर ते जसा आपला डावा हात आरशामध्ये उजवा हात दिसतो, हा अंगठा फिरून दिसतो आपल्याला, त्या पद्धतीने ह्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस तयार करते. सो हे जे आयसोमर्स आहेत यांच्यामध्ये डिफरंट काय तर स्पेशियल अरेंजमेंट आहे. कारण का याचा क्लोरीन जो आहे पहिल्याचा, याला आपण फर्स्ट म्हणलं, याला आपण सेकंड म्हणलं, तर याचा क्लोरीन कुठे आहे उजव्या बाजूला आहे, याचा क्लोरीन कुठे आहे डाव्या बाजूला आहे. याचा अर्थ हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत, न जुळणाऱ्या तंतोतंत न जुळणाऱ्या इमेजेस आहेत, म्हणजे हे असे आयसोमर्स आहेत जे की नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस करतात. ओके, आता हे तर कळलं का करतात त्याचं कारण, पण हा कार्बन आहे बघा, चिराल कार्बनमुळे हे असे आयसोमर्स तयार होतात. आणि आता हे कसं ओळखायचं तर हे लाईटच्या द्वारे आयडेंटिफाय केलं जातं. आपण पुढच्या 5 मिनिटातच बघणार आहे की हे कसं ओळखलं जातं. तर आपली जी ऑर्डिनरी लाईट असते मित्रांनो, तिसरी जी कन्सेप्ट आहे याच्यातली ती महत्वाची आहे, ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईट काय आहे तर ही अशी लाईट आहे जी ऑल पॉसिबल प्लेन मध्ये व्हायब्रेट होते. ती इकडं पण व्हायब्रेट होते, इकडं पण व्हायब्रेट होते, इकडं पण व्हायब्रेट होते, इकडं पण व्हायब्रेट होते. ऑल पॉसिबल प्लेन्स मध्ये ती व्हायब्रेट होते मित्रांनो, म्हणून ही काय आहे ऑर्डिनरी लाईट आहे. पण जर या ऑर्डिनरी लाईटला आपण निकोल्स प्रिझम मधून पास केलं, निकोल्स प्रिझम वापरला आणि त्याच्यातून पास केलं या लाईटला, तर काय होईल की ही लाईट इकडे येताना एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होते. आणि तो प्लेन कुठला तरी एकच असू शकतो, जसं की समजा हा वर्टिकल प्लेन आहे, तुम्ही बघू शकताय की हा वर्टिकल प्लेन आहे. सो इथं मल्टिपल प्लेन दिसायलेत, पण ही जी लाईट आहे ती एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होते आणि ह्या लाईटला म्हणतात प्लेन पोलराइज्ड लाईट, प्लेन पोलराइज्ड लाईट, किंवा इन शॉर्ट याला आपण लिहितो PPL. सो समजून घ्या प्लेन पोलराइज्ड लाईट. आता हे फिजिक्स मध्येच कुठून आलं सर, कारण ही जी प्लेन पोलराइज्ड लाईट आहे मित्रांनो, ती एका आपल्या पोलरिमीटर नावाच्या डिव्हाइस मध्ये ज्यावेळी कंपाऊंडच्या मधून पास करतो आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या, त्यावेळी जर त्या कंपाऊंड मध्ये चिराल कार्बन असेल म्हणजे मॉलिक्यूल कायरल असेल, तर ह्या लाईटचा प्लेन रोटेट होतो. तो रोटेट होताना एक तर उजवीकडे रोटेट होतो असा, तरी असा जर रोटेट झाला तर याला म्हणायचं डेक्स्ट्रो, आणि तो जर डावीकडे रोटेट झाला तर याला म्हणायचं लिओ. सो दोन प्रकारे रोटेशन ह्या प्लेनचं होतं त्या लाईटचं. जर तो मॉलिक्यूल कायरल असेल, त्या मॉलिक्यूलमध्ये कार्बन कायरल असेल, तर त्या पूर्ण मॉलिक्यूलची जॉमेट्री अकायरल म्हणजे कायरल होते आणि त्याच्यामुळे हे रोटेशन दिसतं आपल्याला. सो लाईट रिलेटेड ही प्रॉपर्टी आहे ज्याला आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणणार आहे. सो प्लेन पोलराइज्ड लाईट. व्हॉट इज प्लेन पोलराइज्ड लाईट? चौथी कन्सेप्ट असणार आहे आपली प्लेन polarized light. What is this plane polarized light, friends? PPL. It is the light which vibrates in only one plane. The light which vibrates in only one plane. Perpendicular to the डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. सो एकाच प्लेन मध्ये जी व्हायब्रेट होते त्याला म्हणायचं प्लेन पोलराइज्ड लाईट. आणि अशी प्लेन पोलराइज्ड लाईट मित्रांनो जर आपण एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून पास केली, हे बघा आता ही आहे प्लेन पोलराइज्ड लाईट PPL, आणि ही लाईट जर आपण पास करतोय पोलॅरिमीटर डिव्हाइस मध्ये, तो कंपाऊंड भरलेला असेल, असं आपलं पोलॅरिमीटर डिव्हाइस असेल, या डिव्हाइस मधून ही लाईट जर पास केली मित्रांनो, तर ती बाहेर पडताना तिचा प्लेन एक तर उजवीकडे रोटेट होऊ शकतो
हे असा, आता तुम्ही बघू शकता इथं हा उजवीकडे रोटेट झालेला आहे किंवा तो डावीकडे रोटेट होऊ शकतो, असा पण रोटेट होऊ शकतो. हे बघा या पद्धतीने पण रोटेट होऊ शकतो. सो उजवीकडे रोटेट झाला तर तो फॉर्म आपण डी फॉर्म म्हणतो, म्हणजे डेक्स्ट्रो फॉर्म. डावीकडे जर रोटेट झाला प्लेन तर त्याला लिओ रोटेटरी म्हणता येईल आणि तो एल फॉर्म असतो आयसोमरचा. इट मीन्स आत्ताच्या ज्या दोन मिरर इमेजेस आहेत तिथे येतो मी थोड्या वेळासाठी, की हा जर समजा प्लेन पोलराइज लाईटला उजवीकडे रोटेट करत असेल तर हा डी फॉर्म आहे, ज्याला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी फॉर्म म्हणूयात ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंडचा. आणि हा असेल मित्रांनो लिओ रोटेटरी फॉर्म, एल फॉर्म म्हणतो आपण. याला प्लस साईनने पण दाखवतात आणि याला मायनस साईनने पण दाखवतात. सो हे दोन आयसोमर्स यांना आपण ऑप्टिकल आयसोमर्स म्हणतो. मग यांचा फरक आपण कसा ओळखला तर लाईटच्या आधारावरती ओळखला, आणि लाईटमुळे पॉसिबल झाल्यामुळेच त्या प्रॉपर्टीला नाव काय दिलंय, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. काय डिफरंट आहे या दोन आयसोमर्स मध्ये ते पण बघा. तर इकडचा क्लोरीन इकडचा क्लोरीन हे स्पॅशियल अरेंजमेंट मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. स्पेस मध्ये विदिन स्पेस मध्ये ॲटम्स आणि ग्रुपची जी पोझिशन आहे मित्रांनो ती कशी आहे, डिफरंट आहे. एक डावीकडे आहे तर दुसरा क्लोरीन उजवीकडे आहे. यावरून समजून घ्या हे जे आयसोमर्स आहेत स्टेरिओ आयसोमर्स, ज्याला आपण ऑप्टिकल आयसोमर्स म्हणणार आहे, ते जे आयसोमर्स आहेत ते विदिन स्पेस ॲटम्स आणि ग्रुपची डिफरंट अरेंजमेंट दाखवतात. मग आपण जाऊया पुढची जी टर्म आहे, ऑर्डिनरी लाईट झाली, प्लेन पोलराइज लाईट झाली. आपली पुढची टर्म असेल याच्यातली ती म्हणजेच ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. एखादा मॉलिक्यूल ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतो म्हणजे नेमकं काय ते बघणार आहे आपण. सो व्हॉट इज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, सगळ्यात अगोदर हे समजून घेऊया. द प्रॉपर्टी possessed by the substance in which it rotates the plane of PPL. प्लेन पोलराइज लाईटचा प्लेन जर रोटेट करत असेल आयदर इन क्लॉकवाइज और इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, अशी प्रॉपर्टी सबस्टन्सेसची ज्याच्यामध्ये ते काय करतायत, प्लेन पोलराइज लाईटचा प्लेन रोटेट करतायत. आणि रोटेट कुठं करतायत तर क्लॉकवाइज किंवा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये करतायत, म्हणून त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आणि मग अशा कंपाऊंड्सला ऍड द कंपाऊंड्स आर कॉल्ड ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड, OAC शॉर्ट मध्ये म्हणूयात आपण. अशा कंपाऊंडला ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणायचं. सो ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये येतं काय की असे आयसोमर्स आहेत, आता ते पण पुढे बघूयात आपण. जे पाठीमागं पाहिलं मिरर इमेजेस तेच आहे, आणि ते डेक्स्ट्रो आणि लिओ रोटेशन दाखवतात. ती प्रॉपर्टी ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आहे. समजून घेऊयात. समजा मग हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड कोण आहेत, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स. दीज आर ऑफ टू टाइप्स फ्रेंड्स. मित्रांनो ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड्स दोन प्रकारचे आहेत. कोणते दोन प्रकारचे आहेत समजून घ्या. पहिला आहे डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड. कोणता आहे पहिला, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड किंवा मॉलिक्युल्स. आता याच्यामध्ये काय होणार की हा जो ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे तो प्लेन पोलराइज लाईट कुठं रोटेट करणार, तो उजवीकडे करणार. सो द ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड विच rotates the plane of PPL towards right hand side.
कुणीकडे रोटेट करणारे असतात हे उजवीकडं, म्हणून रिप्रेझेंटेड ॲज डी फॉर्म मध्ये लिहिले जातात किंवा प्लस साईनने पण हे लिहिले जातात. त्यांच्या अगोदर साईन दिलेलं असतं, एक तर अल्फाबेट दिलेलं असतं स्मॉल डी किंवा प्लस साईन दिलेलं असतं. अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड्स म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्सचा तो म्हणजे लिओ रोटेटरी कंपाऊंड्स. लिओ रोटेटरी कंपाऊंड्स, लिओ रोटेटरी कंपाऊंड्स. मित्रांनो, व्हॉट डज इट मीन लिओ रोटेटरी कंपाऊंड्स? तर पहिल्याच्या विरुद्ध जायचं. इथं काय लिहिले आपण RHS, मग इथं काय येईल नवीन, याच्यात जास्त लिहिण्यात वेळ घालवायचा नको आपल्याला, LHS. लेफ्ट हँड साइडला प्लेन रोटेट केला जाईल. रिप्रेझेंटेशन कसं असेल याचं, तर L फॉर्म किंवा ब्रॅकेटमध्ये मायनस, पहिल्याच्या अपोजिट D प्लस, इथं काय आलं L और मायनस. म्हणून 2 क्लोरोब्युटेनचं एक्झाम्पल जे आपण दिलं होतं, इथं तुम्ही लिहिलं होतं बघा थोड्या वेळापूर्वी, हे पहा आपण लिहिलेलं आहे. हा डी फॉर्म आहे, तर त्याची जी मिरर इमेज असते म्हणजे ऑप्टिकल आयसोमर असतो तो काय आहे, एल फॉर्म आहे. आणि अशा आयसोमर्सला आपण इनॅन्शोमर्स देखील म्हणतो. सो आपली पुढची टर्म असेल मित्रांनो ती म्हणजेच, हे 6 नंबर झाला ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स. 7 नंबर आपली टर्म असेल इनॅन्शोमर्स. इनॅन्शोमर्स किंवा याला वेगवेगळी नाव आहेत, ऑप्टिकल अँटीपोड्स किंवा इनॅन्शोमॉर्फ्स. इनॅन्शोमॉर्फ्स असं पण म्हणतात मित्रांनो. इनॅन्शोमॉर्फ्स बेटर वे आपण इनॅन्शोमर्स म्हणूयात. कोण आहेत हे, तर हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत किंवा आयसोमर्स आहेत, जे की काय करतायत, PPL चा प्लेन रोटेट करतायत. कुणीकडे, आयदर इन क्लॉकवाइज और इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. So these are optically active compounds or isomers which rotate the plane of PPL towards right or left side. असे कंपाऊंड्स आहेत हे, असे आयसोमर्स आहेत, असे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत जे की एकतर प्लेनला राईटला रोटेट करतात किंवा ते लेफ्टला रोटेट करतात, त्यांना आपण इनॅन्शोमर्स म्हणतो. आता यांचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का मित्रांनो, इनॅन्शोमर्स ऑप्टिकल अँटीपोड्स किंवा या इनॅन्शोमर्सचं वैशिष्ट्य काय, अँगल ऑफ रोटेशन सेम असतं. अँगल ऑफ रोटेशन सेम असतं, म्हणजेच डी फॉर्मने जर 30 डिग्रीने, डी फॉर्मने 30 डिग्रीने जर समजा उजवीकडे प्लेन रोटेट केला, तर एल फॉर्म तेवढ्याच डिग्रीने डावीकडे म्हणजे 30 डिग्रीने डावीकडे रोटेट करतो. म्हणून अँगल ऑफ रोटेशन हे सेम दाखवतात. बट इन अपोजिट डायरेक्शन, हे जे असतं ते अपोजिट डायरेक्शन असतं. बट इन अपोजिट डायरेक्शन. का बरं अपोजिट, तुम्ही बघा ना इथं नावाचाच अर्थ आहे. एक जण कुणीकडे रोटेट करणार, उजवीकडं, दुसरा कुठं रोटेट करणार, डावीकडे करणार. सो साहजिकच यांचं अँगल ऑफ रोटेशन काय असतंय, सेम असते पण अपोजिट डायरेक्शन मध्ये असते. तेवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. सर कळलं नाही, पहा समजा हा 2 क्लोरोब्युटेन परत एकदा दाखवतो तुम्हाला मी. हा आपला 2 क्लोरोब्युटेन पहिला आहे सपोज डी फॉर्म, याला काय म्हणूया आपण, डी फॉर्म म्हणूया. आणि याची मिरर इमेज पहा. आता तुम्ही सपोज मिरर इमेज आहे आणि मिरर इमेज मध्ये दोन्ही क्लोरीन अपोजिट साइडला आहेत, म्हणजेच हे एकमेकांचे इनॅन्शोमर्स आहेत, ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. हा डी फॉर्म असेल तर मित्रांनो हा कोण असेल मग सांगा, एल फॉर्म असेल. दुसरी गोष्ट, हा रोटेशन कुठं दाखवेल, प्लेन पोलराइज लाईटचं उजवीकडे. डेक्स्ट्रोचा अर्थ आहे कुठे दाखवेल, हा उजवीकडे प्लेन रोटेट करेल. आणि हा कुठं रोटेट करेल, तर डावीकडे करेल. सो सिंपल आता तुम्हाला लक्षात आलं असेल की लाईटचं रिलेशन आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कसं केलेलं आहे, स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये. याच्यासारखे इतर पण बरेच मॉलिक्युल्स आहेत, लॅक्टिक ऍसिड वगैरे आहे. इतर अजून काही सिलेबसमध्ये आपले एक्झाम्पल सापडतील तुम्हाला, 2 ब्युटॅनॉल किंवा ब्युटॅनटोऑल वगैरे वगैरे खूप सारे एक्झाम्पल आहेत, आपण पुढे चेक करूयात. सो हे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी अशा पद्धतीने असते, डी आणि एल.
आता कधी कधी काय होतं मित्रांनो पहा की 8 नंबरची टर्म पाहतो आपण, डेक्स्ट्रोफॉर्म आणि लिओफॉर्म यांचं इक्वल जर कॉन्सन्ट्रेशन घेतलं, इक्विमोलार मिक्सचर घेतलं, तर तुम्हाला काय वाटतंय रोटेशन कोणीकडे व्हायला पाहिजे? समजा आपण फक्त डेक्स्ट्रोफॉर्म घेतला तर तो उजवीकडे रोटेट करतो, प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. लिओफॉर्म घेतला आयसोमरचा तर तो डावीकडे रोटेट करतो, बिकॉज इट इज लिओ. पण जर दोन्ही आयसोमरचं इक्विमोलार मिक्सचर घेतलं तर तो जे मिक्सचर आहे ते ऑप्टिकली इनॅक्टिव्हच राहणार, कारण अँगल ऑफ रोटेशन 30 ने उजवीकडे केलं डी ने, तर 30 ने डावीकडे करणार एल ने, त्यामुळे प्लेन परत जागेवर येऊन थांबेल, रोटेशन दिसणारच नाही. म्हणजे कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असून सुद्धा, मॉलिक्यूल कायरल असून सुद्धा, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवली जात असून सुद्धा इक्वल कॉन्सन्ट्रेशन वापरल्यामुळं हा इफेक्टच नील होऊन जातो आणि आपल्याला ते मिक्सचर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह दिसतं. म्हणून हे असं मिक्सचर आहे, याची डेफिनेशन कशी घेऊ शकतो आपण? इट इज द इक्विमोलार concentration of equimolar concentration of D and L form, म्हणजेच डेक्स्ट्रो आणि एल फॉर्म लिओ रोटेटरी मॉलिक्यूलचे इक्विमोलार मिक्सचर आहे. इक्विमोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी अँड एल फॉर्म विच इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. कसं असतं मित्रांनो? हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं आणि यालाच आपण काय म्हणतो? रेसेमिक मिक्सचर. सो रेसेमिक मिक्सचरचं रिप्रेझेंटेशन, समजा तुम्हाला एक्झाम्पल लिहायचं आहे, तुम्हाला मिक्सचर दाखवायचं आहे, कोणतं? डी फॉर्म आणि एल फॉर्म दोन्ही पण आहेत, किंवा आर प्लस साईन मायनस साईन दोन्ही पण आहेत. कोण? 2 क्लोरो ब्युटेन. आता तुम्ही इथं बघा, मी फक्त डी लिहिलं नाही किंवा फक्त एल लिहिलं नाही, मी काय केलं? डी एल लिहिलं किंवा प्लस मायनस लिहिलं, 2 क्लोरो ब्युटेन लिहिलं. याचा अर्थ हे कोण आहे? हा ना डी फॉर्म आहे, हा ना एल फॉर्म आहे, हा ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंडच आहे पण इक्वल कॉन्सन्ट्रेशनचा आहे, म्हणून हा काय झाला? रेसेमिक मिक्सचर झाला. आणि रेसेमिक मिक्सचरच्या बाबतीत एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दॅट मिक्सचर इज व्हॉट फ्रेंड्स? हे मिक्सचर कसं आहे मित्रांनो? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. याच्यावर पण क्वेश्चन्स येऊ शकतात. सो एवढे बेसिक टर्मिनॉलॉजीज आपल्याला स्टेरिओकेमिस्ट्रीच्या, आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी लागतात आणि ते याच टॉपिकमध्ये दिलेले आहेत. परत एकदा रिकॅप करूयात आपण आता काय काय पाहिलं ते. 10.5 मध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि कायरलिटी पाहिजे होती आपल्याला. सो कायरल कार्बन काय असतो? तर जो 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप्सला अटॅच असतो तो कार्बन म्हणजे कायरल कार्बन, लक्षात ठेवा. नेक्स्ट काय? तर कायरलिटी काय असते? मग असा कार्बन ज्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट ते मॉलिक्युलच काय होतील? हा कार्बन कायरल आहे तर पूर्ण मॉलिक्युल काय झाला? कायरलिटी त्यांना दाखवली. सो द प्रॉपर्टी पजेस्ड बाय द मॉलिक्युल्स ड्यू टू विच द कायरल कार्बन इज प्रेझेंट. त्या कायरल कार्बनमुळे ती प्रॉपर्टी दाखवली जाते. त्याच्यानंतर काय? ऑप्टिकल आयसोमेरिझम. काय ऑप्टिकल आयसोमेरिझम? जे मॉलिक्युल कायरल आहेत कुठल्या तरी कार्बनमुळे ते एकमेकांच्या आयसोमर्स बनवतात, डिफरंट ॲटम्स अँड ग्रुप्स विद इन द स्पेस. त्याच्यामुळं हे जे मिरर इमेजेस ते बनवतात त्यांना आपण डी आणि एल फॉर्म म्हणतो. लगेचच आपण पुढे पाहिलं की डी आणि एल काय आहे? तर ऑर्डिनरी लाईट. सगळ्यात महत्त्वाचं लाईटचा कन्सेप्ट इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही की लाईट ऑर्डिनरी लाईटला कन्वर्ट केलं जातं प्लेन पोलराइज लाईटला निकोल्स प्रिझम वापरून, कॅल्साइट क्रिस्टल्स. इट इज वेल गिव्हन इन युअर टेक्स्टबुक ऑल्सो. सो PPL तयार केली जाते आणि ही PPL नंतर पोलॅरिमीटर नावाच्या मशीनमध्ये ज्यावेळी आपण आपल्या इक्विपमेंटमध्ये ज्यावेळी ऑर्गॅनिक सबस्टन्सचं सोल्युशन टाकतो त्यावेळी ही लाईट जर तिथून पास केली तर तो त्या प्लेन पोलराइज लाईटचा एकतर उजवीकडे रोटेट होतो किंवा कुठेकडे रोटेट होतो? डावीकडे रोटेट होतो. म्हणून हे डी आणि एल फॉर्म तयार होतात. आता हा प्लेन कसा रोटेट होतो? तर आयसोमर कोणता आहे त्याच्यात भरलेलं सोल्युशन कुठलं आहे? डीचं असेल, म्हणजे हा जर आयसोमर असेल इकडच्या क्लोरीनवाला तर ते उजवीकडे रोटेट करेल सपोज, आणि हा जर असेल तर ते डावीकडे रोटेट करेल. म्हणजे लाईट रिलेटेड फिनॉमिनन आहे हे. म्हणून याला आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणतो किंवा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणतो. सो व्हॉट डज इट मीन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी? परत एकदा लक्ष द्या, खूप महत्त्वाचं आहे बोर्डासाठी. ह्या डेफिनेशन्स विचारल्या गेलेल्या आहेत, मागच्या वर्षी विचारलेल्या आहेत, त्याच्या मागच्या वर्षी पण काही ना काही कन्सेप्ट आलेले. 1-2 मार्कासाठी याच्यावर क्वेश्चन्स येतच आहेत, तुमच्या पण बोर्ड एक्झामला येणार आहेत. आपण बघूया
काय डेफिनेशन आपण लिहिली होती? द प्रॉपर्टी पजेस्ड बाय द सबस्टन्स इन विच इट रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट. पीपीएलचा प्लेन रोटेट करण्याचं काम याच्यात मॉलिक्युल्स करतात मित्रांनो, आणि त्यामुळं त्या प्रॉपर्टीला आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हटलेलं आहे आणि आयसोमेरिझम म्हटलं आहे, ऑप्टिकल आयसोमेरिझम. दोन प्रकारचे मग ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स येतात. उजवीकडे रोटेट करणारे डेक्स्टो राईट हँड साइड, डी ने दाखवा प्लस साईने दाखवा, किंवा डावीकडे रोटेट करणारे लिओ. संपलं. दोन प्रकारचे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स. जर ते प्लेन कुठंच रोटेट होत नसेल तर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड्स. एवढा साधा विषय आहे. त्याच्यानंतर इनॅन्शोमरची डेफिनेशन जी की हमखास विचारली जाते एक्झाममध्ये, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, पडता यायचं बघा, लक्षात ठेवा. इनॅन्शोमरची डेफिनेशन पाठ करा ऑप्टिकल आयसोमर्सची. काय आहे? द ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड्स आर आयसोमर्स विच रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स राईट हँड साइड और लेफ्ट हँड साइड, किंवा त्यालाच राईट हँड साइड RHS क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, त्याला म्हणायचं इनॅन्शोमर्स. इनॅन्शोमरचं वैशिष्ट्य काय? दे शोज द सेम अँगल ऑफ रोटेशन बट इन अपोजिट डायरेक्शन. अजून एक गोष्ट इथं जी राहून गेली आपली ती म्हणजे काय? दे फॉर्म नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस म्हणजे काय? तर तंतोतंत न जोडणाऱ्या मिरर इमेजेस तयार करण्याचं काम हे इनॅन्शोमर्स करत असतात. त्यामुळं हे डेफिनेशन लक्षात ठेवा आणि त्याचे कॅरेक्टर्स पण लक्षात ठेवा की अँगल ऑफ रोटेशन सेम आहे अपोजिट डायरेक्शनमध्ये. दे फॉर्म नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. आणि त्यानंतर जर इनॅन्शोमर्सचं आपण रेसेमिक मिक्सचर घेतलं, याचं आणि याचं सेम कॉन्सन्ट्रेशनचं मिक्सचर घेतलं तर काय होतं मित्रांनो? तर तयार होतं रेसेमिक मिक्सचर. रेसेमिक मिक्सचर काय? इक्विमोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी अँड एल फॉर्म विच इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. दोन्हीचं सेम कॉन्सन्ट्रेशन घेतलं तर लाईट जेवढी उजवीकडे रोटेट होते तेवढीच डावीकडे होणार, आणि त्यामुळे काय होईल? तुम्हाला कंपाऊंड ऑप्टिकली इनॅक्टिव्ह दिसेल. इज दॅट क्लिअर? सो दिस इज आवर स्टेरियोकेमिस्ट्री पार्ट इन दिस टॉपिक.